बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी येथे हजरत शाह सदरुद्दीन अन्सारी उर्फ जंगली पीर उरुसच्या निमित्ताने छत्रपती श्री शिवाजी क्रीडा कुस्ती संघटना यांच्या वतीने रविवार दिनांक 18 पासून 30व्या पिरनवाडी केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार सुरू होणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे संयोजकांनी दिली। ही स्पर्धा निकाली असून एक दिवशी रंगणार आहे। दरम्यान नियोजित पिरनवाडी केसरी स्पर्धेतील विजेत्याला व उपविजेत्याला लाखोंचे बक्षीस देण्यात येणार आहे। सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी, महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती पिरनवाडी केसरीच्या तयारीचा आढावा व मैदानाची पाहणी प्रसंगी दिली। यावेळी कुस्तीगीर संघाचे आश्रयदाते सतीश पाटील, शिवसेना बेळगाव तालुका प्रमुख सचिन गोरले, कुस्ती संघाचे अध्यक्ष रवी मुचंडीकर, उपाध्यक्ष मुन्ना नभिवाले, खजिनदार राजू मुचंडीकर, मल्लप्पा उचगावकर, सेक्रेटरी नारायण मुचंडीकर, मोहन शास्त्री, सुधाकर देसाई, अप्पूजी पाटील, संभाजी पाटील, महावीर पाटील, राजू पाटील यांच्यासह संयोजन समितीचे व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। या स्पर्धेतील प्रत्येक वजनी गटातील विजेत्यांना रोख बक्षीस दिले जाणार आहे। उपविजेत्यांनाही बक्षिसे दिली जाणार आहेत। या जंगी कुस्ती मैदानाकरिता छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडांगण सज्ज झाले असून 10 एकर जागेत ही क्रीडानगरी साकारण्यात येत आहे। त्यात आसन व्यवस्था, मैदान, मध्यभागी लाल मातीचा आखाडा तयार करण्यात येत आहेत। शिवाय खुल्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। यासह आरोग्य, अग्निशमन, सुरक्षा व्यवस्थेचेही योग्य नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले। बेळगावसह पंचक्रोशीतील पट्टीच्या पैलवानांनी तसेच उदयोन्मुख कुस्ती शौकीनांनी याचा लाभ घ्यावा, असे यावेळी तरुण भारत न्यूजशी बोलताना सांगितले। 18 तारखेला होणाऱ्या जंगी मैदानाबद्दल आज आमच्या सगळ्या कमिटीतर्फे आम्ही आखाड्याची पाहणी करायला आलेलो आहे। आज पिरनवाडीचा आखाडा म्हणजे हा पारंपरिक आणि परंपरानुसार चालणारा आखाडा आहे। ह्या बेळगाव जिल्ह्यामध्ये आमचा आखाडा म्हणजे मोठ्या प्रमाणात कुस्त्या होतात। आम्ही आंतरराष्ट्रीय कुस्त्या ठेवतो। ही परंपरा आमच्या गावातील वडीलधारी लोकांनी गेली 40 वर्ष ही परंपरा चालवलेली आहे। आज मुचंडी घराण्यामधले आमचे स्वर्गवासी गंगाराम मुचंडीकर हे पैलवान मोठे होऊन गेले। त्या काळी त्यांची महान अशी मिरवणूक निघायची। या पूर्ण भागामध्ये ते मोठे नावाजलेले पैलवान होते आणि मुचंडीकर घराणं हे पैलवानकीसाठी आमच्या पिरनवाडीचं नामांकित पैलवान घराणं होतं। गंगाराम तात्याने पिराजी मुचंडीकर, वैजनाथ मुचंडीकर, रवी मुचंडीकर असे नामांकित पैलवानसुद्धा तयार केले आणि त्यांच्या पाठीमागं नंतर नारायण मुचंडीकर, किसन मुचंडीकर, राजू मुचंडीकर हे सुद्धा त्यांची पिढी तयार झाली। आज मुचंडीकर घराण्यांच्याकडे परंपरेनुसार हे आखाडा त्यांचेच अध्यक्षस्थानी आम्ही त्यांना ठेवून परंपरेनुसार आम्ही करत आलेलो आहे। पहिला आप्पाजी मुचंडीकर, पिराजी मुचंडीकर, आता त्यांच्या मागे त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना साथ दिलेले असे रवी मुचंडीकर म्हणून आम्ही त्यांना ह्या वर्षीचे अध्यक्ष केलेला आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही सेक्रेटरी, उपसेक्रेटरी, खजिनदार असे म्हणून आमचे मुन्ना नबीवाले म्हणून ह्यांनी पण त्यांना परंपरेनुसार दर्ग्या कमिटी थ्रू त्यांना आम्ही उपाध्यक्ष केलेला आहे। आणि त्यांनीसुद्धा आजपर्यंत सगळ्या जी कमिटी होती ती कमिटीमध्ये जर सगळे जुनी माणसं म्हटला तर मल्लप्पा उचगावकर आले, देसाई आले, शास्त्री आले, आमचे कुस्ती आश्रयदाता म्हणून ज्यांचं बेळगाव जिल्ह्यामध्ये नाव लौकिक आहे असे सतीश पाटील म्हणून हे भरीव देणगी देऊन आज आमच्या आखाड्याला गेले 5-6 वर्ष झाली त्यांनी आजपर्यंत आखाड्याला आमच्या भरीव देणगी देऊन मोठे केलेलं आहे। आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा आखाडा फार मोठा झाला आहे। आणि बेळगाव जिल्ह्यामध्ये जर तुम्ही म्हणाल तर कुस्ती आश्रयदाते म्हणून सतीश पाटील हे उद्योगपती आमचे जुवारी ॲग्रोचे सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्या कंपनीकडून आम्हाला भरीव दरवर्षी मदत करतात। आणि त्यांच्या आज देणगीमुळे, कारण का दानच लागते, मेन म्हणजे कुठलीही गोष्ट करताना तुम्ही आज देताय त्याला दानच लागते। कुस्त्यांना येतात, टाळ्या वाजवून जातात, ती मोठी गोष्ट नाही आहे, पण ज्याला आपण भरीव देणगी देऊन जे मोठं करतो कुस्त्या आज पैलवानांची हालत तुम्ही बघताय। आमच्या गावातले सुद्धा मुचंडीकर घराण्यातले सुद्धा पैलवान आज काही आर्थिक कारणात मोठे झालेले नाही आहेत। त्यामुळे कसं आहे, त्यांनी आज त्यांनासुद्धा मदत करून गेले कित्येक वर्ष हे सगळं चालवत आलेलं आहे। आणि आमच्या आज रवी मुचंडीकर यांना आम्ही जे अध्यक्ष केलेलं आहे आणि मुन्ना नबीवाले ह्यांच्यामुळं आज जो आखाडा होणार आहे हा भव्य दिव्य असा आखाडा होणार आहे। आणि 18 तारखेला हे जंगी कुस्ती मैदान होणार आहे। हजरत शाह सदरुद्दीन अन्सारी यांच्या उत्सवानिमित्त आम्ही ज्या कुस्त्या ठेवतो आहे आणि छत्रपती शिवाजी क्रीडा कुस्ती संघटना पिरनवाडी यांच्यातर्फे 18 तारखेला भव्य दिव्य अशा कुस्त्या होणार आहेत। याची पूर्ण बेळगाव जिल्ह्यानं किंवा या
संपूर्ण कुस्तीप्रेमींनी दखल घ्यावी आणि मोठ्या प्रमाणात येऊन कुस्ती पैलवानांना आणि आमच्या आखाड्याच्या सगळ्या सदस्यांना, सगळ्या कार्यकर्त्यांना प्रचंड असा प्रतिसाद द्यावा ही मी विनंती करतो. मी या कुस्ती कमिटीचा सेक्रेटरी म्हणून आज इथं बोलत आहे. पहिल्यांदा मी माझ्या या सर्व वडीलधाऱ्यांचे मी आभार मानतो, कारण युवा असताना आमच्यावर पदभार त्यांनी आम्हाला सोपवलेला आहे. कुस्ती आश्रयदाते सतीश पाटील दादा असू देत, सचिन गोरले दादा असू देत, यांनी फक्त आम्हाला असा प्रकारचा सल्ला दिलेला आहे आणि ही फक्त शिकवण त्यांच्यामुळे आम्हाला घेता यायले आणि युवकांच्या खांद्यावर थोडा पदभार त्यांनी दिल्याबद्दल मी पहिला अनेकदा आभार मानतो. आणि हे 40 वर्षापासूनची ही परंपरा आहे. गेली 40 वर्ष मोठमोठे पैलवान या आखाड्यात येऊन गेलेले आहेत. चंद्रहार पाटील असू दे, असलम काजी असू देत, रोहित पाटील असू दे, असे मोठे पैलवान आलेले, नामवंत पैलवान इथं येऊन गेलेले आहेत. फक्त आणि फक्त या कुस्ती आश्रयदाते सतीशदादा पाटील, सचिनदा गोरले यांच्या दान व्यक्तीमुळेच हे इथं येऊन गेलेले आहेत. आणि यावर्षीसुद्धा तेवढेच मोठे पैलवान, यावर्षीचे डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध सोनूकुमार हरियाणा नॅशनल चॅम्पियन यांची अशी 1 नंबरची कुस्ती ठेवलेली आहे. या कुस्तीलासुद्धा जवळजवळ 2 लाखाचं मानधन कुस्ती आश्रयदाते सतीश पाटील दादा यांनी दिलेलं आहे. दुसऱ्या नंबरची कुस्ती आहे किरण भगत आणि बरकत अली नॅशनल चॅम्पियन हरियाणा. आणि 3 नंबरची कार्तिक काटे कर्नाटक केसरी विरुद्ध सद्दाम पंजाब नॅशनल चॅम्पियन. नागराज बशीडोनी कर्नाटक केसरी विरुद्ध उमेद चव्हाण महाराष्ट्र चॅम्पियन. बाळू बोकडे महाराष्ट्र चॅम्पियन विरुद्ध अमित कुमार ज्युनियर नॅशनल चॅम्पियन. अशा संपूर्ण भारतातील मल्लांचे महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या भागातील सर्व खेळाडूंच्या आम्ही पैलवानांच्या कुस्त्या घेऊन हा आखाडा मोठ्या प्रमाणात भरवीत आहोत. बेळगाववासियांना मी विनंती करतो की येत्या रविवारी 18 तारीख रोजी सर्व या भागातून लोक यावी आणि याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो. हे कुस्ती मैदान ठीक दुपारी 2ला सुरू होणार आहे, तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी. नमस्कार. हा पिरणवाडी दर्गा ते कुस्त्याचं सुरू होणार आहे. गावचे सर्व पिरणवाडी गावचे पंच लोक, कुरबर समाज, मराठी समाज, मुसलमान समाज, कोणी पण असो, पिरणवाडीच्या ह्यांनी भरपूर फार दिवस झाले कुस्ती कमिटी चालू आहे आमची. आमचा बुधवारपासून तर रविवारपर्यंत उरूस राहते. 4 दिवस फार लोक येतात, फार म्हणजे फार मुंबई पुण्यापासून लोक येतात, फार गर्दी होते. काय काय कार्यक्रम असतात उरुसानिमित्त? प्रत्येक हे आपलं मराठी माणूस म्हणा, कुरबर समाज म्हणा, फुल प्रत्येकच्या घरी बकरी वगैरे मारून व्यवस्थित जोरात जत्रा हे करतात, साजरी करतात. सर्व लोक बाहेरगावचे फार येतात. लोक 4-5 दिवस फुल म्हणजे फुल पिरणवाडी गावात जत्रासारखं होते. आणि कुस्ती पण रविवार दिवस कुस्ती पण होते. छत्रपती शिवाजी महाराज कुस्ती संघटना यात माझं खजिनदार हे पद माझ्यावर या वडीलधारी लोकांनी सोपवलेलं आहे. आणि हे खजिनदार हे पद साधारण पद नाही आणि हे पद व्यवस्थितरित्या मी पार पाडीन यासाठी मी या सर्वांचा आशीर्वाद घेऊन कामासाठी लागलेलो आहे. साधारणतः माझा जन्म 92चा आणि सालाबादप्रमाणे ही कुस्ती होते. कुस्ती आणि हा उरूस माझ्या जन्माच्या आधीपासून, म्हणजे माझा जन्म 92चा, म्हणजे आता सध्या साधारणतः 30 ते 32 वर्षापासून ही कुस्ती संघटना, कुस्तीची परंपरा आणि अनेक नवनवीन मल्ल जे आहेत या भागातले, आपल्या ग्रामीण भागातले असो, महाराष्ट्रातले असो, हरियाणा असो, भारत देशातील अनेक महान मल्लांची इथं तरतूद दाखवण्यासाठी आम्ही मोठमोठ्या याच्यात मैदान सज्ज केलेलं आहेत. आणि लगभग मैदानाची तयारी 80 ते 90% संपलेली आहे. येत्या 18 तारीखला एक मोठं जल्लोषानं आणि एक मोठी मल्लविद्याची परंपरा जपण्यासाठी हा आमच्या छत्रपती शिवाजी कुस्ती संकुलन तयारीत आहे. आणि यासाठी विशेषतः आजूबाजूच्या ग्रामीण भागातल्या ज्या कुस्ती शौकिकांनी याचा लाभ घ्यावा. आणि येणाऱ्या 14 तारीखला आपल्या गावात उरसाची परंपरा ही साधारणतः माझ्या जन्मा अगोदरचीच. सालाबादप्रमाणे उरूस होतो. उरसात कव्वालीचा कार्यक्रम असतो, संदल असतो. त्यानंतर उरूस संपल्यानंतर रविवारी ही कुस्तीची परंपरा जागली जाते. आणि मुच्चंडीकर घराण्याच्या वतीने यांचा वारसा जपत आम्ही आज मुच्चंडीकर घराण्यातले नारायण मुच्चंडीकर किंवा मी असो आणि किंवा माझे काका असतील, यानंतर या सर्वांच्या सहकार्याने आणि वडीलधारी आश्रयदाते, मल्लविद्येचे आश्रयदाते सतीश पाटील यांनी असो किंवा माझे सहयोगी, माझ्या वयाचे नाहीत पण मी यांना मित्र म्हणतो, सहयोगी मित्र सचिनदादा गोरले यांनीसुद्धा आम्हाला खूप मदत आणि सहकार्य केलेलं असतात. यांच्या सहमतीने आणि यांच्या शिक्षणाने आम्ही आज हे मैदान सज्ज करत आहोत. यात कुस्ती संघटनेत खूप वडीलधारी लोक होऊन गेलेत. माझे काका पिराजीराव मुच्चंडीकर, पैलवान दिवंगत गंगाराम मुच्चंडीकर, वैजनाथ मुच्चंडीकर माझे वडील,
मल्लाप्पा उचगावकर, सुधाकर देसाई, मोहन शास्त्री, रवी मुचंडीकर, ज्या वर्षीचं अध्यक्षपद त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेलं आहे, अध्यक्षपदाची जोखीम घेतलेलं आहे. काही युवावर्गसुद्धा यावर्षी नवीन या कुस्ती संघटनेत आम्ही घेतलेला आहे. कारण का जुन्या कुस्तीची परंपरा जी आहे अखंड नियमित अशीच चालावी म्हणून आम्ही नवीन युवा पिढींनासुद्धा याच्यात संधी देऊन कुस्तीची परंपरा जीवन ठेवण्यासाठी आम्ही त्यांना संधी दिलेल्या आहे. अनेक असे नवीन प्रत्येक समाजाचा युवा वर्ग आम्ही या संघटनेत सामील करून घेतलेला आहे. ज्याप्रमाणे आमच्यावर विश्वास दाखवून सतीशदा पाटील आणि सचिनदादा पाटील यांनी आपले कुस्तीगीर संघटनेचे जुने पदाधिकारी आहेत, मल्लाप्पा उचगावकर असो, मोहन शास्त्री, अपुनी पाटील, या सर्वांनी आमच्याजवळ ही जोखीम दिलेली आहे आणि आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडून आणि पुढची ही परंपरा असंच टिकवून ठेवून असा यांना मी इथं या सर्वांसमोर शब्द देतो. होणाऱ्या येत्या 18 तारीखला रविवारी मैदान पिरणवाडीचं मैदान सज्ज आहे. गेली 25-30 वर्षाची परंपरा, अनेक महान मल्ल इथं येऊन गेलेले आहेत. अनेक महान मल्लांच्या पदस्पर्शाने इथली पिरणवाडीची भूमी पावन झालेली आहे. पिरणवाडीच्या भूमीत साधारणतः डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील, असलम काझी अशा अनेक पैलवानांनी या जमिनीला आपली ख्याती दाखवलेली आहे. आजूबाजूच्या परिसरात साधारणतः हा मैदान 8 ते 10 लाखाचं मैदान आपण भरवतो आणि येथील कुस्ती शौकीक आपल्या गावातील असो, गावाच्या आजूबाजूच्या सर्व कुस्ती शौकीकांना मी आमंत्रित करतो. येणाऱ्या 18 तारीखला तुम्ही मनमोकळ्याने या मैदानात तुमची उपस्थिती दाखवून मैदानाची शोभा वाढवावी ही मी त्यांना विनंती करतो.